टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपण त्याच्यामध्ये त्या माननीय न्यायालयाची जो डिस्पोजल असतो म्हणजे जे ई समरी प्राप्त होते, जर कोर्टाचा निकाल लागला असेल तर बऱ्याच प्रकरणामध्ये ती गाडी फिर्यादीला परत द्यावी, डिस्प्युटेड गाडी असेल तर त्याच्याबाबत तपास करावा। तर ही ई समरी प्राप्त झाल्यानंतर आपण त्या फिर्यादीला किंवा ज्याच्या नावाने तो ऑर्डर झालेला आहे त्याप्रमाणे आपण ते डिस्पोज करतो। ज्या लावारिस गाड्या आहेत त्याच्यामध्ये आपण ज्या जुन्या गाड्या आहे म्हणजे ॲप आहे आणि याच्या पूर्वीच्या, तर त्याच्यामध्ये आम्ही RTOला संपर्क करतो, त्या संबंधित माणसाला अमरावती, यवतमाळ, बुलढाणा यांना पत्र पाठवतो आणि त्यांना त्या गाड्या परत घेऊन जाण्यासाठी सांगतो। आणि बऱ्याच गाड्या अशा असतात की अपघात झालेले असतात, अपघात झाल्यानंतर त्या माणसाला त्याच्या घरचा जर जीव गेला असेल तर तो माणूस त्या गाडीला अपशकुन मानून तो गाडी घेऊन जात नाही। तर त्याबद्दल आम्ही मग रेसर 5 वर्षानंतर एक जाहीरनामा वगैरे काढून त्याचा आम्ही लिलाव करत असतो। हाँ, ह्या ज्या गाड्या आहेत त्याच्या म्हणजे जर एक वर्षापूर्वी जर परिस्थिती बघितली असेल तर आपण बऱ्याच गाड्या आता फिर्यादींना बोलवून परत नेलेल्या आहे। काही ठिकाणी तर आम्ही गाड्या स्वतःहून त्यांच्या घरी नेऊन दिलेल्या आहेत। पोलीस स्टेशन भंगारातल्या दुकानासारखं वाटते जर आपण बॉर्डर बघितल्या जागा गुंतून राहते। बरोबर आहे, जागा गुंतून राहते, पण हा एक कधी कधी पुरावा असतो। जसं 2020ची एक केस आहे, मर्डरची केस आहे, त्याच्यावर जे आरोपी पळून गेले होते त्यावेळेस ती आपल्या गाडी हा पुरावा म्हणून अजूनही जप्त आहे। तसंच मकोका गुन्ह्यामधल्या पण गाड्या जप्त आहे का त्याची असेस्ट होती। त्यामध्ये जर कोर्टाचा निकाल लागल्यानंतर त्याचं डिस्पोजल करता येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।